वन्नूर इथल्या दौलतराव निकम विद्यालयात ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार स्वर्गीय दौलतराव निकम यांच्या जन्मशताब्दी निमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार जयंत असगावकर यांच्या हस्ते राष्ट्रकुल कुस्ती सुवर्णपदक विजेते राम सारंग, कोल्हापूर मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष बी.जी. काटे, भारती विद्यापीठाचे संस्थापक कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी, सेवानिवृत्त शिक्षक एस.बी. पाटील, उद्योजक गणपतराव जाधव यांना स्वातंत्र्य सेनानी दौलतरावजी निकम जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। यावेळी महिला दिनाचं औचित्य साधून घेण्यात आलेल्या विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या महिला कोजीमाशी पतपेढीचे नूतन संचालक, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात क्रमांक प्राप्त प्रशालेच्या मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार जयंत असगावकर यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार स्वर्गीय दौलतराव निकम यांच्या समाजवादी विचारांची आज खरी गरज असल्याचं सांगितलं। केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने यांनी दौलतराव निकम यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगून कागल तालुक्याच्या विकासाचा पाया दौलतराव निकम यांनी घातल्याचं सांगितलं। यावेळी पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला दलित मित्र एस.आर. बाईत, नैसर्गिक शेती विज्ञान मंडळाचे अध्यक्ष एम.आर. चौगुले, सुनंदा निकम, यशवंतराव निकम, कोल्हापूर शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी. लाड, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संगपाळ, व्हाईस चेअरमन मिलिंद पांगिरेकर, प्राचार्य हेरवाडे, मुख्याध्यापक व्ही.जी. पोवार, बाबासाहेब पाटील, वन्नूरच्या सरपंच पूजा मोरे, उपसरपंच मंगल कोकणे, के.बी. पोवार, के.के. पाटील, उदय पाटील, किरण पास्ते, के.ए. देसाई, शंकर संकपाळ यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते।